चला वेलकम एव्हरीवन, वेलकम टू टेक्स्टबुक सुपर कोचिंग. या सेशनमध्ये आपण एक महत्त्वाचा मुद्दा डिस्कस करणार आहोत. बऱ्याच विद्यार्थ्यांचे मेसेज, कमेंट्स आणि लाईव्ह लेक्चरमध्ये जे काही रिप्लाय आलेले होते. अनेक डाऊट्स आहेत, सगळे एकत्र केलेले आहेत आणि आपण तो मुद्दा डिस्कस करूयात. मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. एमपीएससी राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 ही आता पुढे गेलेली आहे. तर एक्झाम पुढे गेलेली आहे, तर आता वेळेचा सदुपयोग करणं गरजेचं आहे. तर आपण पुढच्या 2-3 महिन्यामध्ये काय करायला पाहिजे, काही गोष्टी टाळायला पाहिजेत, या सर्व डिस्कस करूयात. अनेक मुद्दे आहेत, थोडं सविस्तर डिस्कशन करूयात. सुरुवातीला काही बेसिक इन्फॉर्मेशन तुम्हाला सांगून देतो. यशोदय नावाची बॅच आपण राज्यसेवा 2025च्या नवीन पॅटर्न नुसार सुरू केलेली आहे. या नवीन पॅटर्नच्या बॅचमध्ये तुम्हाला एनरोलमेंट करायची असेल तर नक्की करू शकता, कारण या बॅचमध्ये आपल्याला लेक्चर, पीडीएफ, नोट्स, मॉक टेस्ट या सर्व गोष्टी मिळतील. पण दोन महत्त्वाच्या गोष्टी यामध्ये आहेत, एक म्हणजे पुस्तके आणि मेंटॉरशिप प्रोग्राम. एनरोलमेंट करताना मॅक्सिमम डिस्काउंट हवा असेल तर कोड यूज कराल कॅपिटलमध्ये, आणि तुम्हाला मॅक्सिमम डिस्काउंट या बॅचवरती मिळून जाईल. जर तुम्ही कंबाईन करत असाल 2024 मध्ये, कंबाईन साठी फास्ट ट्रॅक बॅच तुम्हाला पाहायला मिळते, ही देखील तुम्ही जॉईन करू शकता. आपला कोड यूज कराल कॅपिटलमध्ये आणि तुम्हाला मॅक्सिमम डिस्काउंट कंबाईनच्या बॅचवरती मिळून जाईल. जर तुम्ही टेलिग्रामला नसाल तर टेलिग्रामला सर्वांनी जॉईन कराल. अनिकेत सर टेक्स्टबुक सर्च करा किंवा जॉग्राफी बाय अनिकेत सर सर्च करा, तुम्हाला टेलिग्राम चॅनल मिळून जाईल. चला मुद्द्याला सुरुवात करूया. जास्त वेळ सुरुवातीला घेत नाहीये. परीक्षा पुढे गेली, आता काय, बरोबर. पुढचं डिस्कशन करण्या अगोदर थोडा मागचा रिकॅप देतो, म्हणजे पुढे काय करावं लागेल किंवा कसं प्लॅनिंग करायचं आहे त्याबद्दल आयडिया येईल. गेल्या एक वर्षभराचा विचार करूयात. 4 जून 2023 ला राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023 झाली. तुम्ही दिली असेल, नसेल दिली, पण त्या परीक्षेनंतर जुलै महिना गेला, ऑगस्ट गेला आणि जसा सप्टेंबर महिना आला, सप्टेंबर महिन्यामध्ये सर्व जे काही विद्यार्थी आहेत जे 2024 ला अपियर होणार होते, त्या सर्वांना एक अपेक्षा होती की टेंटेटिव्ह टाइम टेबल सप्टेंबर महिन्यामध्ये जसं रेग्युलर येतं तसं येऊन जाईल 2024 साठी, पण ते नाही आलं, बरोबर. तिथं विद्यार्थ्यांनी प्रॉब्लेम फेस केला. ऑक्टोबर महिन्यामध्ये येईल वाटलं होतं, ऑक्टोबर महिनाही गेला, टेंटेटिव्ह टाइम टेबल आलेलं नव्हतं. नोव्हेंबर महिना सुरू झाला, एक आठवडा पूर्ण झाला तरी टाइम टेबल नव्हतं. प्रॉब्लेम हा होता की राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि कंबाईन पूर्व परीक्षा या इलेक्शन इयरला, हे इलेक्शन इयर आहे, इलेक्शन इयरला फेब्रुवारी आणि मार्च महिन्यामध्ये होतात. 90% चान्स होता की ही जी परीक्षा आहे राज्यसेवा प्रिलिम्स आणि कंबाईन प्रिलिम्स ही फेब्रुवारी आणि मार्च महिन्यामध्ये होईल. कारण आजपर्यंतचा इतिहास तोच सांगतो, ज्या ज्या वर्षी इलेक्शन होतं त्या वर्षी लवकर एक्झाम होऊन जायच्या, मग इलेक्शन व्हायचं, बरोबर. पण नोव्हेंबर महिना आला होता, काही आयडिया नव्हती पेपर कधी होतील, काय होतील, काही आयडिया आयोगाने दिलेली नव्हती. शेवटी 10 नोव्हेंबरला, म्हणजे 10 नोव्हेंबर 2023 ला आयोगाने टेंटेटिव्ह टाइम टेबल दिलं आणि तारखा थोड्या शॉकिंग होत्या. एक तारीख होती राज्यसेवा पूर्व परीक्षा 28 एप्रिल आणि कंबाईनचं काय नाही, कंबाईन व्यवस्थित दिली होती 16 जून. प्रॉब्लेम होता 28 एप्रिलचा, कारण ज्यांना ज्यांना अंदाज होता की सर एप्रिल महिन्यामध्ये इलेक्शन्स आहेत, जे जनरली राहतात एप्रिल मे महिन्यामध्ये, तर ही परीक्षा कशी होईल, बरोबर. हा एक मोठा इश्यू होता. पण आयोगाने तारखा दिल्या. आपल्याला वाटतं आयोग पेपर घेईल सर्वजण 28 एप्रिलच्या पूर्ण, म्हणजे 28 एप्रिलला टार्गेट ठेवून आपण देखील तयारी करत होतो आणि सगळे विद्यार्थी देखील तयारी करत होतो. आपण देखील रिव्हिजन स्टार्ट केली होती. पण आता 21 मार्च 2024 ला आयोगाने सांगितलं की 28 एप्रिलची परीक्षा, कारण आहे आरक्षणाचं, पुढे जात आहे किंवा ज्या नंतरच्या तारखा आहेत त्यानंतर यथावकाश डिक्लेअर केल्या जातील. सर्वात पहिले यथावकाश शब्द वाचल्यानंतर विद्यार्थी थोडेसे म्हणजे वायबल झाले, कारण तो शब्द पाहिला की काही जुन्या आठवणी ताज्या झाल्या, बरोबर. पण ना प्रॉब्लेम हा आहे की आता ज्यावेळेस आपण हे लेक्चर बनवतोय तोपर्यंत आयोगाने तारखा दिलेल्या नाहीयेत, पण आयोग देईल त्या तारखा, बरोबर. जो प्रॉब्लेम आहे तो सॉर्ट आउट होईल, आयोग तारखा देईल. आणि मे महिन्यामध्ये एक्झाम तर होणार नाही, कारण इलेक्शन इयर म्हणजे इलेक्शन महिना आहे. जून मध्ये झाली तरी 16 जूनला युपीएससी आहे, त्यामुळे कंबाईन तर 16 जूनला होणार नाहीये. आपण एक एक्सपेक्ट करूया, सर्वात पहिला मुद्दा तोच डिस्कस करूया आपण की सर मग आता 28 एप्रिल आणि 16 जूनची परीक्षा ही कधी होईल, राज्यसेवा प्रिलिम आणि कंबाईन प्रिलिम कधी होईल. आपण एक जस्ट गेस करूयात की ही परीक्षा, जसं मार्केटमध्ये सगळे म्हणतात तेच मी सांगणार आहे, की राज्यसेवा पूर्व परीक्षा आपण पकडून चलूया 15 जून नंतर, म्हणजे 16 जून नंतर जो काही रविवार असेल ते कधी होऊ शकते मग, बरोबर. 23 ला होऊ शकते किंवा 30 ला होऊ शकते, आणि कंबाईन मग जुलैमध्ये होऊ शकते, बरोबर. मग आपण पकडून चलूया आपल्याकडे 15 जून पर्यंत टाइम आहे. 15 जून नंतर आपल्याकडे वेळ नाही, आपली डेडलाईन 15 जून राहू द्यात. त्याच्या पुढे आपल्याकडे कधी परीक्षा लागू शकते, बरोबर. सो इथून पुढे म्हणजे आता हे लेक्चर ज्यावेळेस आपण मार्च एंडिंगला बनवतोय, तर आपल्याकडे भरपूर आता टाइम मिळालाय. 28 एप्रिल म्हणजे 1 महिना राहिला होता, आता ते 3 महिने आहेत, बरोबर. जर जूनचा शेवटचा आठवडा आपण पकडला तर इथून पुढे 3 महिने आहेत.
या 3 महिन्यामध्ये आपण जास्तीत जास्त वापर वेळेचा केला पाहिजे. तो कसा करायचा त्याकडे आपण येऊयात. सर्वात पहिला मुद्दा, 21 मार्चला आयोगाने डिक्लेअर केलं की जे काही आपली एक्झाम आहे ती एक्झाम पुढे जाते. 28 एप्रिलला आपला पेपर होता. सर्व विद्यार्थी या अँगलने तयारी तुम्ही करत होता, बरोबर? आता मला एवढी खात्री आहे की जे खूप चांगल्या पद्धतीने तयारी करतायत, जे सिरियस अटेम्प्ट देतायत, 21 मार्च या तारखेला तुम्ही 100% रिव्हिजनच करत असाल कोणत्या ना कोणत्या विषयाची, बरोबर? तुम्ही खूप जास्त वेग पकडला असेल या रिव्हिजनमध्ये आणि ते गरजेचंही होतं कारण 1च महिना राहिला होता. आता हे जे मोमेंटम आहे ना, जे क्रिएट झालं होतं, याला ब्रेक करायचं नाही आपल्याला. हे ब्रेक होऊन देऊ नका. 1-2 दिवस तुम्ही आराम केला तरी चालेल, जो केला असेल ऑलरेडी डिक्लेअर झाल्यानंतर, बरोबर? आता तो आराम करून झाला असेल, थोडा रेस्ट घेऊन झाली असेल, तर आता परत एकदा ट्रॅकवरती येणं गरजेचं आहे. एक्झाम फक्त पुढे गेलेली आहे. एक्झाम पुढच्या वर्षी नाही होणार, बरोबर? आताच होणार आहे. पण ती एक्झाम अशी खूप जास्त पुढे गेली किंवा आपल्या डोक्यावरचं खूप ओझं कमी झालं असं काही समजू नका. एक्झाम तर होणारच आहे. 1-2 महिन्याने लेट होईल, बरोबर? एवढाच काय तो पॉइंट आहे. तो सर्वात पहिला हा मुद्दा क्लिअर करायचा आहे आपल्याला, की आपलं जे मोमेंटम चालू आहे रिव्हिजनमध्ये ते कंटिन्यू ठेवायचंय आणि आता ज्यावेळेस तुम्ही इथं होता म्हणजे मिड मार्चमध्ये आपण होतो आणि पुढच्या महिन्यामध्ये आपली परीक्षा होती, त्यावेळेस आपल्याला असं जाणवलं असेल, बघा प्रत्येकाला हे फील झालंच असेल, की अजून जर वेळ असता तर एक रिव्हिजन मला करावी लागली असती. अजून एक रिव्हिजन झाली असती तर खूप खतरनाक स्कोर केला असता, बरोबर? ती वेळ मिळालाय म्हणजे ती जी वेळ आहे ती आपल्याला मिळालेली आहे. समजून घ्या तो टाईम आपल्याला मिळालाय, बरोबर? सो म्हणजे जी फिलिंग तुमची होती ना, की सर आपल्याला मार्च महिन्यामध्ये ही फिलिंग आली, की जर अजून 1 महिना असता, अजून एक रिव्हिजन केली असती, तर माझं परफेक्ट सगळे विषय रिवाईज झाले असते. ती वेळ तुम्हाला मिळाली, बरोबर? त्यामुळे आता आपल्याला अजिबात ढिलं पडायचं नाहीये. आपल्याला रिव्हिजनमध्ये खूप चांगल्या पद्धतीने प्रोग्रेस करायची आहे. ज्या ठिकाणी तुम्ही राज्यसेवा पूर्व परीक्षा 2 रिव्हिजन देत असाल, आता त्या 3 किंवा 4 रिव्हिजनवरती न्या. एखाद्या विषयाला तुम्ही सोडून दिला असेल नशिबावरती, ते सोडू नका. जसं की करंट अफेअर. काही लोकांनी करंट अफेअरच्या मॅगझीन निम्म्याच वाचल्या असतील, निम्म्या म्हणल्या असतील सोडून देऊ आता, बरोबर? एवढं करून काय होणार नाही आपलं. आता ते कंप्लीट करणं गरजेचं आहे. आता एक काम करायचंय आपल्याला, की मार्च महिन्यामध्ये आपली जी प्रोग्रेस होती, ती प्रोग्रेस चेक करायची आहे. ज्या गोष्टी आपल्याकडून सुटल्या होत्या, आपण अक्षरशः काही गोष्टी सोडून दिल्या असतील. असा एकही विद्यार्थी नसेल, की सर मी सगळंच केलंय. कुठेतरी योजना सुटल्या असतील, काही योजना सुटल्या असतील, काही ठिकाणी करंट अफेअर सुटलं असेल, काही ठिकाणी एखाद्या विषयाचा पाठ सुटला असेल. हे सगळं आता एकत्र करायचे, आता कंप्लीट करायचे, बरोबर? सो जे काही तुमचे पॉइंट्स राहिलेले आहेत, ते आता तुम्हाला पहिले करायचे. बघा सांगतो काय करायचे आता. आपल्याकडे अभ्यासाचे मी समजतो, की जरी काही तुम्ही वर्किंग असाल किंवा वर्किंग जाऊ द्या, तर जॉबवाल्यांचं थोडं वेगळं राहतं. पण जर तुम्ही अभ्यास करत असाल लिटरली तुमच्याकडे 2 स्लॉट तर तुम्हाला मिळत असतील, सकाळ आणि संध्याकाळ. दुपारचं जाऊ द्या, यावेळेस उन्हाळा थोडा लवकर सुरू झालाय, बरोबर? तर 2 स्लॉट आपल्याकडे असतील, तर एक काम करूया आपण, एक स्लॉट जो आहे मॉर्निंग स्लॉट, बरोबर? आणि दुसरा स्लॉट आहे इव्हिनिंग स्लॉट. दुपारी मग तुम्ही एकतर आराम करा किंवा काही तुमचा अभ्यास होत नसेल, काही कारण असतील, बरोबर? हे 2 स्लॉट तुमच्याकडे आहेत. सकाळचे 5 तास, संध्याकाळचे 5 तास. म्हणजे सकाळी 7 ते 12, संध्याकाळी 6 ते 11, बरोबर? एवढा टाइम तर आपल्याकडे आहे. मग या वेळेमध्ये आपल्याला काय करायचंय, की आता थोडे दिवस, एक 20-25 दिवस अजून म्हणजे आता इथून पुढे 3 महिने आहेत. तर अजून 20-25 दिवस आपल्याला एक स्लॉट सुटलेल्या गोष्टींसाठी द्यायचा आहे. जसं की तर योजना आहेत आपल्याकडे समावेशनाच्या बऱ्याच योजना आहेत, बरोबर? 60-70 च्या वर योजना आहेत. कदाचित तुम्ही 20-25 वाचल्या असतील, राहिलेल्या वाचायच्यात, बरोबर? आता कंप्लीट करायच्या. कारण मेन्सला फायदा होईल. प्रिलिम पुढे गेली, पण मेन्सचा टाइम कमी झाला ना, असा मुद्दा समजून घ्या, बरोबर? तो जो अगोदर 8 महिन्यांचा टाइम होता किंवा 7 महिन्यांचा टाइम होता राज्यसेवा मेन्सला, तो आता 5 महिन्यांवरती आलाय. सो आपल्याला हे आता कव्हर करावं लागेल, ओके? यानंतर समाज सुधारक हिस्ट्रीमध्ये हे जस्ट उदाहरण आहेत ते बरं का. समाज सुधारक तुमचे काय सुटले असतील, तर 28-29 मोठे समाज सुधारक आपल्या पुस्तकामध्ये आहेत महाजन सरांच्या. कदाचित तुम्ही 15च वाचले असतील, 20 वाचले असतील, 7-8 तर सुटले असतील, बरोबर? किंवा पुढे जे दिलेले आहेत ते वाचले नसतील. आता पुढचे 20 ते 25 दिवस सुटलेल्या गोष्टी एक तर मॉर्निंग स्लॉट किंवा इव्हिनिंग स्लॉट तुम्हाला जो प्रिफर राहील तो करू शकता आणि एक स्लॉटला तुम्हाला कंप्लीट रिव्हिजन चालू ठेवायचे, याला बंद नाही करायचं, बरोबर? एका स्लॉटला तुमचे जीएसचे जे काही रिव्हिजनचे स्लॉट आहे, पॉलिटी, हिस्ट्री, जिओग्राफी, सायन्स, हा रिव्हिजनचा स्लॉट चालूच ठेवायचा आहे आणि एका स्लॉटला तुम्हाला सुटलेल्या गोष्टी कंप्लीट करायच्या आहेत फक्त 20-25 दिवसामध्ये. त्याच्या पुढे नाही. नंतर दोन्ही स्लॉट रिव्हिजनला द्यायचे. शेवटचे 2 महिने कंप्लीट रिव्हिजनच करायचे आपल्याला, मे महिना आणि जून महिना. चालेल? पण हा एप्रिल महिना 20 एप्रिल, 25 एप्रिल जे काही डेडलाईन ठेवाल, तिथपर्यंत आपल्याला सुटलेल्या गोष्टी कव्हर कराव्या लागतील. तर आपल्याला तो कॉन्फिडन्स येईल. कारण मला एवढी खात्री आहे
की प्रत्येकाचं काही ना काही सुटलं असेल, बरोबर. असं कोण नसेल की सर सगळंच झालंय, बरोबर. सगळं झालं असतं तर इथं आलाच नसतं तुम्ही लेक्चरमध्ये. हा एक मुद्दा आहे. तर 100% आता वेळेचा सदुपयोग करायचा म्हणजे सर काहीतरी तुम्ही इथं ऐकायला आलाय, आतापर्यंत ऐकताय म्हणजे गोष्टी कुठेतरी व्यवस्थित चालू नाहीयेत किंवा तेवढ्या याने तुम्ही करू शकता, तेवढं चालू नसेल, हरकत नाही. पण इथून समजून घ्या, की आता करायचंय आपल्याला पुढच्या 20-25 दिवसामध्ये एका स्लॉटला कंप्लीट करायच्यात गोष्टी, दुसऱ्या स्लॉटला रिव्हिजन करायची आहे. नंतर दोन्ही स्लॉट, 3 स्लॉट जे काही असतील ते रिव्हिजनला यूज करायचे. सोबत टेस्ट सिरीज करायच्या आहेत, सॉल्व्ह करायच्यात. अजून एक गोष्ट, वेळ मिळालाय तर प्रिव्हियस इयर क्वेश्चन सॉल्व्ह करायला सुरुवात करा. जर सुटले असतील तर. अगेन ते पण इकडेच. जो स्लॉट तुम्ही करणार आहात. प्रिव्हियस इयर क्वेश्चन सोडवायला आपण कमी पडतो भरपूर वेळा. जर तुमच्याकडून प्रिव्हियस इयर क्वेश्चनची प्रॅक्टिस कमी झाली असेल तर प्लीज त्याला इन्क्लूड करा. पुढचे 2 महिने प्रिव्हियस इयर क्वेश्चन सोडवले, 3 महिने सोडवले, प्रिलिम पर्यंत सोडवा. पण सोडवा. ते कंप्लीट करा किंवा ते पहा क्वेश्चन्स ऍटलिस्ट मागच्या 5 वर्षांचे प्रश्न तुम्हाला माहिती पाहिजेत. प्रिलिम मध्ये 5 ते 10 मार्कांची लीड तुम्हाला फक्त प्रिव्हियस इयर क्वेश्चन देखील घेऊन देऊ शकतात. पण तेवढी कमांड आपली पीवायक्यू वरती पाहिजे. चालेल? सो हा पॉइंट फोकस करायचा की आपलं काय सुटलेलं आहे आणि कोणत्या गोष्टी आपल्याला आता कव्हर करायच्या आहेत. चालेल? हा मुद्दा आय होप सर्वांना क्लिअर असेल की आता पुढच्या 2-3 महिन्यामध्ये कोणत्या गोष्टी कशा पद्धतीने कव्हर करायच्यात. आता ह्या गोष्टी ज्या आहेत, ज्या तुमच्या सुटलेल्या आहेत त्या मी नाही सांगू शकणार, बरोबर. कारण प्रत्येक विद्यार्थ्यासाठी ती गोष्ट वेगळी असेल. काही विद्यार्थ्यांच्या योजना कमी पडल्या असतील, म्हणजे काही विद्यार्थ्यांचे समाजसुधारक वाचायचे राहिले असतील, काहींचं सायन्स मधलं केमिस्ट्री राहिलं असेल, बायोलॉजीचे काही टॉपिक राहिले असतील, फिजिक्स राहिलं असेल, बरोबर. भूगोलामधलं वर्ल्ड जिओग्राफीचं किंवा इतर काही गोष्टी राहिल्या असतील. हे शोधा आणि हे तुम्हाला स्वतःला शोधावं लागेल. हे कोणी तुम्हाला शोधून देणार नाहीये. एक दिवस जाऊ द्या त्यामध्ये प्लॅनिंग मध्ये, पण त्या गोष्टी शोधा. पुढचे 20-25 दिवस त्या इम्प्लिमेंट करा. गोष्टी लिहा की काय करायचे आपल्याला 20-25 दिवसामध्ये. जोपर्यंत आपण प्लॅन बनवत नाही, बघा प्लॅन 100% वर्क कधीच करत नाही, बरोबर. ऍटलिस्ट आपल्या अभ्यासाची तरी. एक दिवस करेल 100%, दुसऱ्या दिवशी नाही करणार, बरोबर. पण ही नॅचरल गोष्ट आहे. तुम्ही असं कधी समजू नका की सर मी तर प्लॅन बनवतो, पण ना ते 100% कधी होतच नाही, बरोबर. तर ही नॅचरल गोष्ट आहे. अभ्यासाचे प्लॅन 100% होत नाहीत. पण जे काही होतात ना 80%, 90%, 70% ते महत्वाचं आहे. बरोबर. जे तुमचा प्लॅन 70% सर आज इम्प्लिमेंट झाला केलेला, आज 60% झाला. पण हेच महत्वाचं आहे. जर प्लॅन केलाच नाही तर हे पण होत नाही. बरोबर. इथं 20-30% अभ्यास होतो आपला. त्यामुळे प्लॅन करा. ज्यावेळेस तुमच्याकडे 1-2 वर्ष असतात, तुम्ही विदाऊट प्लॅन गेला तरी चालतं, गोष्टी समजून घेत. बरोबर. तेवढा वेळ असतो. वेळ नाही आपल्याकडे आता तेवढा, बरोबर. प्रिलिम 2-3 महिन्यावरती आता आहे. तर वेळेचं बंधन असेल तर प्लॅन करावा लागतो, तो इम्प्लिमेंट करावा लागतो. मॅक्सिमम ट्राय करायचा की प्लॅन इम्प्लिमेंट झालाच पाहिजे. होत नाही म्हणून तो करायचाच नाही असं नाही बरं का. एखाद्या व्यक्तीचा तो झाला तर खूप चांगली रँक येऊन जाईल, बरोबर. एक्सेप्शन बना. क्राऊड बरोबर नाही जायचं आपल्याला, बरोबर. आपल्याला थोडा अपवाद जे आहेत ते क्रिएट करायचे. सो हा मुद्दा क्लिअर राहू द्या. आय होप बऱ्यापैकी क्लिअरिटी आली असेल. बाकी जर ग्रुपला नसाल तर एक नंबर देतो आहे, या नंबरवरती व्हॉट्सअपला मेसेज करा आणि सांगा की सर हे व्हिडिओ पाहिलेला आहे, आवडलं असेल तर तेही सांगा. या लेक्चरला लाईक करा, लेक्चरवरती पण कमेंट करा. असे अनेक व्हिडिओ आपण वेगवेगळ्या टॉपिकवरती बनवलेले आहेत, ते पण एकदा चेक कराल. टेलिग्रामला नसाल तर टेलिग्रामला जॉईन करा. जॉग्राफी बाय अनिकेत सर सर्च करा, टेलिग्राम चॅनल तुम्हाला मिळून जाईल. यासोबत आपल्या वेगवेगळ्या बॅचेस आहेत, जसं की यशोदय नावाची बॅच तुम्हाला पाहायला मिळते 2025 साठी आहे. त्यामध्ये पुस्तके घरपोच पाठवली जातात, मेंटरशिप प्रोग्राम दिला जातो नवीन पॅटर्न नुसार. ही नवीन बॅच आहे. जर डिस्काउंट तुम्हाला हवा असेल आपल्या बॅच मध्ये तर कोड यूज करा कॅपिटल मध्ये अनिकेत. जर कंबाईनच्या बॅच वरती डिस्काउंट हवा असेल तर देखील आपला कोड यूज करा, डिस्काउंट तुम्हाला मिळून जाईल. ओके. एक छोटं लेक्चर होतं पण अनेक मुद्दे आपण डिस्कस केलेले आहेत. आय होप थोडा तरी फायदा होईल, काही गोष्टी समजतील. जर त्यामध्ये फायदा झाला तर नक्की कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगू शकता. चालेल. या लेक्चरमध्ये आपण थांबूया, भेटूया अशाच एखाद्या वेगळ्या लेक्चरमध्ये. थँक्यू एव्हरीवन फॉर जॉईनिंग दिस सेशन. हॅव अ नाईस डे हेड. थँक्यू.